चालू अक्कलकोटलाची स्वामी समर्थ महाराज दर्शन अचानक आला आहे आणि अचानक हा प्लॅन बनला स्वामी दर्शनाला स्वामी पूजनाच्या फायनली मी अक्कलकोटला आलेलो आहे शेवटी स्वामी आणि मी चाललो आहे आज अक्कलकोटलाची स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला आणि हा योग अचानक आला आहे आणि अचानक हा प्लॅन बनला आणि सकाळी आज तिकीट काढून आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी रेडी आहोत आणि आमच्या गाडीचं नाव आहे मी संकल्प ट्रॅव्हल्स आम्ही त्याने ट्रॅव्हल करत आहोत आणि चेंबूरवरून आम्ही जात आहोत. चेंबूरला हे योगी हॉटेल करून आहे तिकडून आम्ही प्रवास करतोय. थोड्या वेळात आमची गाडी इकडे येईल लक्झरी स्लीपर कोच आहे आम्ही बुक केलेली आणि आता इथून आमचा प्रवास होणार आहे अक्कलकोटासाठी आणि इथून होणाऱ्या प्रवासाबद्दलची माहिती आणि अक्कलकोटात पोहोचल्यानंतर तिथलं भक्तिमय वातावरण या संपूर्ण व्हिडिओचा व्लॉग करत आहे आणि हा माझा अक्कलकोटातला व्लॉग जे मला स्वप्न होतं अक्कलकोटला जाण्याचं ते पूर्ण होत आहे आणि हा योग चालून आला आहे. तर आता आपल्या गाडीची वाट बघूया. थोड्या वेळात आपली गाडी इकडे येईल आणि प्रवासाला सुरुवात होईल. आमची गाडी आलेली आहे जरा मागे आहे योगी हॉटेल पासून. तर आम्ही आता सगळे माझे आई वडील दोघं मिळून जात आहोत तिघं मिळून आणि हा प्रवास माझ्या आई वडिलांसोबत करत आहोत. आई वडिलांना मिळायचं स्वप्न होतं माझं अक्कलकोटला आणि ते आज पूर्ण होत आहे. आपण आता गाडीवर जाऊ आपल्या. सो ही ती आपली गाडी आहे संकल्प ज्याच्यावरून ट्रॅव्हल करणार आहोत. आमचा प्रवास हा सुरू झालाय आणि आम्ही गाडीमध्ये बसलोय. ही आमची स्लीपर कोच आहे एसी आणि बुक केली होती. आमच्या सगळ्या सीटा 3 सीटा वरती होत्या हे मला माहित नव्हतं. 10 तिकीट बुक केलेली आणि 1300 पर पर्सन 1300 घेतली एकाचे अक्कलकोटला जाण्याकरता. आणि कुलिंग खूप आहे इकडे बघा. इथे एसी आहे वरती तिथून हवा पास होते. सो हा लक्झरीचा व्ह्यू आहे. 2 सीटवर माझे आई वडील आहेत. अक्कलकोटला जाण्याचा हा माझा योग आलेला आहे. फायनली मी जात आहे अक्कलकोटला. खूप साऱ्या सेवा केल्यानंतर हा योग आलाय आणि माझ्या आई वडिलांना घेऊन जायचा ही माझी इच्छा होती. माझ्या आई वडिलांना घेऊन गेल्याशिवाय मी दुसरं कुठे देवस्थानाला जाणार नाही अक्कलकोट केल्याशिवाय. आणि अक्कलकोटातच आहे ना आज स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन जात आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आपण आता अक्कलकोटच्या प्रवासाला निघालोय. सो अक्कलकोटला पोचण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगायची. अक्कलकोटला जाण्याकरता मला खूप असं वाटायचं की अक्कलकोटला मी कधी जातोय. तर स्वामींच्या केंद्रात जायचं आणि सेवा करायचो आणि तेव्हा स्वामींना सांगायचं मला हा योग कधी येईल स्वामींच्या अक्कलकोटामध्ये येण्याकरता. तर मला सांगायचं असं गोष्ट जेव्हा मला अक्कलकोटला जावंसं वाटायचं तेव्हा मला स्वप्नात ते अक्कलकोटमध्ये असलेलं वटवृक्ष सारखं स्वप्नात दिसायचं की बाबा तुला स्वप्नात हे अक्कलकोट दाखवत आहे आणि शेवटी ते स्वप्न आज सत्यामध्ये उद्या उतरणार आहे आणि ते समोर अक्कलकोट मधलं वटवृक्ष आहे ते माझ्या डोळ्या देखत पाहणार आहे आणि स्वामींना पाहण्याची मन भरून इच्छा होत आणि मी खूप उत्सुक आहे स्वामींना भेटण्याकरता. म्हणजे ही एवढ्या वर्षाची जी इच्छा होती अक्कलकोटला येण्याची ती पूर्ण होते. चला तर मग आपण प्रवासाचा चालू ठेवूया. पुढे आपण उद्या जाऊन ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करणार आहोत. पुढे जाऊन आता हा रात्रीचा वेळ आहे आणि सगळे लोक आता झोपतील. आपल्या पुढे व्हिडिओ करता येणार नाही आणि पॉसिबल नाही व्हिडिओ करणं इथून पुढे. आता आम्ही निघतानाचा पण व्हिडिओ असा करता नाही आला. डायरेक्ट आम्ही स्पॉटला येऊन थांबलो. खूप घाई गडबडीत तिथे पोहोचलोय आम्ही आणि ट्रॅव्हल करतोय. आणि तुम्ही ही व्हिडिओ स्किप करू नका. ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायची आणि प्रवास हा अक्कलकोटापर्यंत कसा झाला कसा स्वामींचं दर्शन ह्या बद्दलची प्रत्येक माहिती मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावी. भेटू आपण नंतरला पुढे. जर तुम्हाला अचानक अक्कलकोटला जायचं असेल योग आला असेल तर तुम्ही प्रायव्हेट बस करून जाऊ शकता सायन आणि प्रभादेवीवरून किंवा नाहीतर तुम्ही प्लॅन करून IRCTC ॲपवर तिकीट बुक करून जाऊ शकता. शेवटी आम्ही सोलापूर सिटीमध्ये येऊन पोहोचलो आहे आणि हे सोलापूर सिटी मधला परिसर आहे.
आम्हाला यायला इथे उशीर झाला कारण 2 गाड्या आम्ही चेंज केल्या. सकाळी बारामती हायवेला गाडी एकदा चेंज केली, गाडीमध्ये बिघाड झाल्या कारणाने परत पुन्हा मोहोळ हायवेला गाडी चेंज करावी लागली. त्या कारणाने आम्हाला इथे यायला उशीर झाला सोलापूरमध्ये. तर तुम्ही पाहू शकता हे सोलापूर मधलं वातावरण सकाळचं आणि हे सगळं परिसर आहे हा इकडचा. आणि सोलापूरला हा एक हायवेला एक मंदिर आहे, ते लांबून दिसत नाहीये पण नक्कीच तुम्हाला अक्कलकोटला जाताना हे दिसेल. तर सोलापूरमध्ये आल्यावरती ही महालक्ष्मी ट्रॅव्हल आहे, ती आम्ही पकडली. तिकडून ही स्लीपर पण आहे आणि सिटिंग पण आहे. तर थोड्या वेळात आम्ही अक्कलकोटमध्ये येऊन पोचू. हे बघा आम्ही अक्कलकोटला येऊन पोचले आहे. मस्त हे अक्कलकोट मधलं. आणि हे जे खंडोबा मंदिर आहे, जे स्वामी समर्थ सर्वप्रथम आले, तिथे आपण जाणार आहोत. फायनली मी अक्कलकोटला आलेलो आहे शेवटी. बघा आणि आपण पाहत असाल तर इथे दर्शनाकडे जाण्याची लाईन आहे अक्कलकोटला जाण्यासाठी मंदिर स्वामींच्या मठाजवळ. आता मी इथे राहण्याची सोय बघायला जात आहे अक्कलकोटला आलो आहे तर. आणि आईवडिलांना तिकडे बसून ठेवलं आहे. कधी राहण्याची सोय करणार आणि मग स्वामींच्या दर्शनाला फ्रेश होऊन आम्ही जाऊ. आताशी 9 वाजलेत. काही प्रवासात अडचणी आल्या त्यामुळे आम्ही लेट पोचलो अक्कलकोटात. सो आम्ही इथे अक्कलकोटला आलो आहे आणि भक्त निवासमध्ये आम्ही रूम बुक केली आहे. सकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता स्वामींच्या दर्शनासाठी चाललो आहे. हे आजूबाजूला बघतात हे संपूर्ण भक्त निवासचा परिसर आहे. तर इथून आम्ही आता परत स्वामींच्या दर्शनाला जाणार. अजून इकडचा भक्त निवास एक्सप्लोअर करायचं आहे कसं आहे काय ते. नंतर स्वामींचं दर्शन झाल्यानंतर एकदमच ते एक्सप्लोअर करणार आहे. मी पाहू शकता हे भक्त निवास आहे. इथे खूप सारे भक्त निवास आहेत. इथे राहण्याची सोय आणि इथे आजूबाजूचा परिसर मी अजून एक्सप्लोअर करण्याची फिरण्यासारखं खूप सारं आहे. मंदिर आहे आतमध्ये भक्त निवासमध्ये. आता मी सध्या स्वामींच्या दर्शनासाठी जातोय. खूप इथलं एक्सप्लोअर करायचं आहे. तर आपण स्वामींच्या दर्शनासाठी जाऊया. श्री स्वामी समर्थ. मी या साईडला बघतो तर हे अन्नछत्रासाठी लाईन लागली आहे. 12 नंतर चालू होतं इथे अन्नछत्र. हे बघा भक्त निवास मध्येच हे अन्नछत्र आहे. आपण स्वामींचं दर्शन घेऊन इथेच जाणार आहोत थोड्या वेळाने. इथे अन्नछत्राच्या बाजूला स्वामी समर्थ महाराजांची पालखी आहे. रथासारखं एकदम. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत अन्नछत्राच्या बाजूला. आणि ही स्वामींची मूर्ती. ही मूर्ती इथे पुन्हा आपण येणार आहोत. महाराज. आता मी स्वामी समर्थांच्या मूळ मंदिराकडे असतो. तर आम्ही सगळे लाईनीत जात आहोत. खूप गर्दी आहे भक्तांची आणि ऊन जास्त आहे. थोड्या वेळात आम्ही मंदिरात जाऊ स्वामींच्या. स्वामी स्वामींच्या वटाच्या जवळ आलोय.
शेवटी स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि इथे एक वड आहे, त्या वडाला तुम्ही धागा इथे बांधून इच्छा मागू शकता. ते असं झाडाला दोरा बांधायचा तो. आणि हे समोरच स्वामींची मूर्ती जी अक्कलकोटामध्ये आपण व्हिडिओ मध्ये पाहिली असेल ती आज मी प्रत्यक्षात पाहतोय. आणि हे झाड आणि आजूबाजूला स्वामी भक्त स्वामींचे दर्शन घेऊन येत आहेत. आणि स्वामींच्या वटवृक्षा बाहेर असलेलं थोडंसं लागून असलेलं हे ध्यान लावण्यासाठी मंदिर आहे. आणि ते सगळे दत्त संप्रदायातले संत, आपली संत परंपरा आहे. स्वामींच्या इथे मूर्त्या आहेत, स्वामी इथे पण बसले आहेत या मठामध्ये. आणि समोरच वटवृक्ष तुम्ही पाहू शकता. या मठाच्या बाहेर वटवृक्ष आहे. आपण पण इथे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. हे बघा स्वामी, किती अप्रतिम मूर्ती आहे स्वामींची. तर इथे तुम्ही स्वामी समर्थांचा नाम जप करायला इथे बसणार आहे स्वामींचा. समोरच सगळी स्वामी आई आहे, पप्पा पण मागे बसले, मागे जपाला बसणार आहे स्वामीचं नाम घ्यायला. समोर आमचे स्वामी आहेत, गाभार आहेत. स्वामींचं आम्ही दर्शन घेतलं. फायनली स्वामींचं दर्शन झालेलं आहे. स्वामींजवळ आम्ही नाम जपत होतो आणि त्यानंतर आम्ही सगळं करून इथे बाहेर पडलोय. हे स्वामींच्या मठातून बाहेर, मंदिराच्या बाहेर पडलं. हे फुलं बिलं इथे स्वामींसाठी तुम्ही घरी रुद्राक्षाच्या माळा वगैरे घेऊ शकता. स्वामींचे फोटो आहेत. तर आम्ही आता जेवण करायला चाललोय, स्वामींचा प्रसाद घ्यायला, महाप्रसाद. जे अन्नछत्र दाखवलं तिथे आलोय. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट इथे झालो. ऊन खूप आहे इथे, पाय भाजतात. मंदिरातून बाहेर आल्यानंतर आमचे पण थोडे पाय भाजले. आणि हे अन्नछत्राकडे आपण चाललो जेवायला. मी महाप्रसाद लाईनीसाठी गेलोय आणि आई कोणी महाप्रसादची आलेलं आहे. तर आई वडील माझे तिकडे आहेत, ज्येष्ठ नागरिकच्या लाईनीतून त्यांना सोडलं आणि मी तो इथून चाललोय. 1 ते 3, 12 ते 3 मध्ये इथे महाप्रसाद असतो स्वामींचा. आणि रात्री संध्याकाळी 1 असतो 5 नंतर. जवळपास लाईन खूप आहे. लेडीजची जास्तच लाईन आहे. पुरुष ऍडजस्ट करू शकता. तिथून स्वतःची प्लेट घ्यायची असते. ग्लास. स्वामींचा हा प्रसाद आपल्या पुढ्यात आला आहे आणि स्वामी भक्त सगळे जेवायला बसले आहेत आणि काही स्वामी सेवक सेवा करतात. आपल्याला पण असा योग आला तर नक्की त्या सेवेचा आस्वाद घ्या आणि स्वामीची सेवा करा. तर आपण स्वामींचा महाप्रसाद घेऊन निघू इकडून आणि पुढे आपला प्रवास करायचा आहे. शेवटी मी महाप्रसाद घेतला आणि आता जात आहे जिथे आम्ही निवासस्थानात थांबलो. तिथे स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर महाप्रसाद झाला. आतून पुढे एक्सप्लोअर करणार आहोत, पुढे गोष्टी काही दाखवणार आहोत. तर या व्हिडिओत मी कंटिन्यू राहा, ही व्हिडिओ स्किप करू नका. तर आपण आता जाऊया निवासस्थानाकडे. निवासस्थान पण एक्सप्लोअर करायचं आहे. तिथलं खूप खूप ठिकाण आहेत ते एक्सप्लोअर करायचं आहे. थोडा आराम करायला आम्ही जात आहे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आता मी नवीन पुन्हा एक्सप्लोअर करायचं. नवीन तुमच्यासमोर
व्हिडिओ करतोय पुढे कंटिन्यू. इथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी जिथे तिथे वास्तव्य केलं. सोळप्पा महाराजांचं घर, बाळप्पा महाराजांचं घर आणि खंडोबा मंदिर जिथे स्वामी समर्थ सर्वप्रथम गेले ते सगळं आता इथे एक्सप्लोर करत आहे. आणि आता ते आम्ही इथून इथे रिक्षा असतात, त्या रिक्षा तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात. आता इथे 5 ठिकाण आहेत. आता ते 5 ठिकाणी आम्ही जातोय. पहिल्या स्पॉटला आम्ही इथे आलेलो आहे जवळ. सगळं मंदिराच्या गाभाऱ्याजवळ नाही आहे, मंदिराच्या आसपास नाही तर मंदिरातून थोडे लांब लांब स्पॉट्स आहेत. तर त्याचे 400 रुपये घेतले आणि आता मी तिथेच चालतोय. तर ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू होत आहे. हे पहिलं आहे बाळप्पा मंदिर. तिथे आम्ही आलो आहे बाळप्पा महाराजांच्या मंदिराकडे. हे सुंदर मंदिर आहे. मंदिरामध्ये प्रवेश केला. एक महत्वाची गोष्ट अशी की इथे रिंगण आखले गेलेत, त्यात कोणी आपली चप्पल ठेवू नये. इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची पावलं आहेत, तिथे हायलाइट केलेत ते चौक. तर इथे येताना या गोष्टीची काळजी घ्या. हो हो हो. तर आपण मठात प्रवेश केलाय. ती गणपती बाप्पांचं मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. हा किती मस्त शांत प्रसन्न वातावरण आहे. स्वामींचे फोटो आहेत. हे संभव ना. इथे या बाजूला समाधी आहे. पुढे जाऊ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा रिअल मधला फोटो, मूळ फोटो हे या बाळप्पा महाराजांच्या मठात आहे. इथे देवी आहे समोरच्या यामध्ये. बाळप्पा महाराजांची समाधी इथे आहे. इथे यांची मूर्ती आहे.
आणि वरती स्वामींच्या पादुका आहेत. तर हे मठाच्या बाजूला अक्कलकोटचे गजानन महाराज त्यांचं हे मठ आहे. अक्कलकोटचे गजानन महाराज देवीची मूर्ती आहे. इथे मंदिराच्या बाहेर पिंपळ आहेत. तिथे हे मंदिर आहे. तर बाळप्पा महाराजांचं मठ आपण बघितलंय, मंदिर. आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. बाळप्पा महाराजांचं मंदिर होतं, तिथे आपण त्यांचं दर्शन घेतलं. आता पुढे जाऊया. हे आता आपण आलो आहोत सोळप्पा महाराजांच्या मठाच्या इथे, मंदिराच्या इथे. आणि स्वामींची इथे समाधी आहे, समाधी मंदिर आहे हे स्वामींचं. यात्री निवास आहे का आजूबाजूला. हे बघा स्वामींचे फोटो आहेत, हे मूर्ती आहेत. मोनिका हे बघा सोळप्पा महाराजांचं मठ आहे. आपण आता इथे जाणार आहोत. इथे बघा सोळप्पा महाराजांचा निवास आहे. सोळप्पा महाराजांच्या मठामध्ये मी प्रवेश केला. अंदर नाही नाही, इथे पालखी आहे. रांगेतून आपण जाणार आहोत सोळप्पा महाराजांच्या जवळ. आणि हे फोटो आहेत. आता आम्ही ते स्वामी समर्थांच्या समाधी मठाजवळ बसलेलो आहे. मठातला गाभारा आहे. इथे पादुका आहे, आपण दर्शन घेऊ. हा सोळप्पा महाराजांचा वाडा आहे. घर सध्या बंद आहे, आम्ही जाऊ शकलो मध्ये. आणि इकडे लावलं लावलं किती लावलं. इथे सगळे बाकीवर लांब गडबड आहे. सोळप्पा महाराजांचं घर हे बंद होतं, नाही तिकडे गेल्यावर आपल्याला अजूनच माहिती मिळते. तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. इथून पुढे चला मग पण जाऊया. आता आलं मी खंडोबा मंदिराजवळ. इथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम वास्तव्यास आले. प्रथम आगमन त्यांचं इकडे झालं असतं. इथे स्थान आहे खंडोबा मंदिर. श्री स्वामी समर्थ महाराजांनी बिना आगीची चिलीम पेटवली. तो चमत्कार स्वामींनी ह्या मंदिरातच केला. हे ते मंदिर आहे.
तर त्या गुरूंनी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा इतिहास सांगितला इथला. आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. तिथून दर्शन घेतल्यानंतर चला पुढच्या प्रवासाला जाऊया. आता आम्ही आलोय स्वामी समर्थांच्या राजराय मठामध्ये. हे राजराय मठ आहे. इथे समोर शंकरांची पिंड आहे. मठात जाणार आहोत. राजराय म्हणजे ते श्रीराम रामाचा मंदिर आहे. हो, इथे हनुमान आहे. आणि हे राजराय मठ आहे. राजराय मठामध्ये या फलकावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा इतिहास आणि त्यांची आख्यायिका लिहिली आहे. तर ही नक्कीच तुम्ही वाचावी इथे आल्यावर. राजराय मठाच्या समोर सद्गुरू बेलानाथ महाराज समाधी मठ आहे. इथे जाऊया. विचारलेले आहेत. साईबाबांचे राजराय मठाच्या समोर हे बेलानाथ बाबांचं मंदिर होतं, मठ होतं. आणि इथे जे आजूबाजूला त्यांचे चित्र होते ते साई बाबांचे अवतार जसे होते तसे ते चित्र होते. साईबाबांचा एक अवतार ते आहेत. तर ते मंदिर आहे. खूप भारी आहे. इथलं पण वातावरण मन वातावरण आहे. इथे शांतता खूप भारी आहे. तुम्ही पण आला तर ह्या सगळ्या गोष्टी करायला विसरू नका. खूप महत्त्वाच्या आहेत हे सगळं ठिकाणं इथे बघणं. कोटामध्ये ही मस्जिद आहे. इथे श्री स्वामी समर्थ महाराज येत असतात. इथे स्वामी महाराज येत असते. इथे त्यांची एक आख्यायिका आहे पण आपल्याला ती माहिती नाही आहे. अक्कलकोटामध्ये आल्यावरती ही 5 ठिकाणं बघण्यासारखी आहे. ते श्री स्वामी समर्थांनी चमत्कार केले आणि हे 5 ठिकाणं अक्कलकोटवर आल्यावर तुम्ही नक्कीच पहा. इथले प्रत्येक रिक्षावाल्यांना सांगितलं की इथले बघण्याचे काय काय मग ते सगळं दाखवतात. जर तुम्ही नवीन पहिल्यांदाच येत असाल तर हे नक्कीच पहा. जे कोणी नवीन येणार आहे ते जुने तर लोक येतच असतात, त्यांना हे माहितीच आहे. हे सगळं नवीन लोकांसाठी आहे. ज्यांनी अक्कलकोट वगैरे पाहिलं आणि अक्कलकोटमध्ये येत आहेत त्यांनी हे सगळे अनुभव घ्या. आणि माझा योग आला, मी हे सगळं पाहिलंय. आता मी इथून निघत आहे पुन्हा. आम्ही जिथे राहायला थांबलो तिकडे भक्त निवासमध्ये हे सगळे 5 ठिकाणं केली आहेत. तर आता मी पुढचा व्हिडिओ लगेच कंटिन्यू करणार आहे थोड्या वेळाने. शुभप्रभात, श्री स्वामी समर्थ. आणि आज अक्कलकोटमधला माझा हा 2रा दिवस आहे आणि मी आमच्या यात्री निवासमध्ये जे राहत होतो ते आता एक्सप्लोर करत आहे. तर हा बाजूचा परिसर आहे. हे यात्री निवास आहे. इथे आम्ही स्टेला होतो आणि आजचा आमचा 2रा दिवस आहे. आज पण आम्ही इथे स्टे करणार आहोत.
आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधला एक्सप्लोर करूया. यात्री निवास मध्ये प्रवेश केल्यानंतर हे यात्री निवास मधले श्री स्वामी समर्थ महाराजांची आणखी एक मूर्ती मला पाहायला मिळते. तर हे सगळं यात्री निवास मधलं वातावरण आहे. असं हे यात्री निवास आहे इकडचं. तर हा रूम आहे जो आम्ही बुक केला होता. इथे 3 बेड आहेत हे आणि एवढी छोटी रूम आहे. आणि हे समोर असं आजूबाजूला पण रूम आहेत, पण त्यांचे प्राइस हे वेगवेगळ्या पद्धती, रूमचे प्राइस वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. पुढे हॉल आहे आणि ह्या एकच बेड आहे, त्याच्यामध्ये 3 बेड आहेत. एकच रूम मध्ये 3 बेड आहेत. हे आता ह्याची कॉस्ट डिटेल आहे 800. आम्ही ह्याचे 800 दिले 24 तासाचे. असं आम्ही 2 दिवस इथे राहणार आहे आज, आणि आता दुसरा दिवस आहे इकडे. हा सगळा बाहेरचा व्ह्यू आहे. अच्छा, अशी रूम आहे. आणि इथे देणगीदारांचे नाव, ज्यांनी त्यांच्या नावावर देणगी देऊन ह्या रूम हे केलेत, त्यांच्या नावावर देणगी देऊन हे रूम बनवले गेले. देणगी देण्याचे नाव आहे तिथे. तर भक्त निवास मधून निघाल्यानंतर एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही चाललो आहोत गाणगापुराला दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला. आता अक्कलकोटला बाहेर आल्यानंतर गाणगापूर आणि तुळजापूर दोन्ही साईडला जाण्याकरता गाड्या आहेत. आणि जर तुम्हाला एका ठिकाणी कुठे जायचं असेल, तर जर तुम्हाला गाणगापूरला जायचं असेल तर 300 रुपये घेतात. जायचे 150, यायचे 150. तर आता आम्ही तिथेच चालू आहोत गाणगापूरला दत्त महाराजांच्या दर्शनासाठी, जे की कर्नाटकामध्ये येतं. आणि हे अक्कलकोट जे आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरला आहे. आणि इथून बाहेरूनच रिक्षा सुटतात मंदिराच्या बाहेरून स्वामींच्या. तर आपण आता जात आहोत गाणगापुराला. चला तर मग आता जाऊया दत्त महाराजांच्या दर्शनाला. मुळात हा गाणगापूर हे कर्नाटकमध्ये येतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अक्कलकोट पासून 75 किलोमीटरचा हा प्रवास आहे. आणि हा अभि म्हणून चालकाने आम्हाला इथे आणून सोडत आहे गाणगापुरात. जायचे 150, यायचे 150 असे. तो तुळजापूरला पण घेऊन जातो. तर याची डिटेल मी तुम्हाला देत आहे खाली कॅप्शनमध्ये, आणि आपल्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहे याची डिटेल. नक्कीच प्रवास करा. इथे गाणगापूरला आल्यानंतर बसमाता डोंगर आणि संगमावर पहिलं जावं लागतं आणि त्यानंतर गाणगापूरला दत्ताच्या मंदिरात जावं लागतं. आता आपण जसे 3 स्थान आहेत, संगम आणि कलेश्वर आणि दत्तांचे स्थान आहेत. हे आपण तिकडे आता जाणार आहोत. सर्वात ते पहिलं करायचं असतं. तिकडून रिक्षा 20 रुपये घेते, जायचे 20 आणि यायचे 20. ते केल्यानंतर मग दत्तांच्या मंदिरात तिकडे दर्शनाला जायचं असतं. तर आता आपण तिथेच चाललोय संगमावर. गाणगापूरच्या या चौकातून संगमावर जायचे 20, यायचे 20 असे 40 रुपये घेतात हे रिक्षावर चालक. तर हे संगम आहे. इथे हा गेट आहे. इथे लोक संगमावर जातात. तर आपण संगमावर आलोय. संगमा जायला आपण निघूया खाली. इथून खाली संगमावर जातात. हा संगम करावा लागतो पहिला. संगमावर हातपाय धुतले आणि संगमावर हातपाय धुतल्यानंतर आम्ही इथे दिवे सोडले. संगमावर पेटवून दिवे सोडायचे असतात. हे तुम्ही करायला विसरू नका. इथे आल्यावर वातींचा दिवा असतो, तो वातींचा दिवा इथे सोडायचा असतो. भीमा नदीचा हे संगम आहे आणि भीमा नदीच्या या संगमाला तुम्ही नमन करून वरती पारायण असतं, त्या पारायण जायचं असतं. त्या संगम आहे मग बघितला. इथून वरती येण्याकरता या रस्त्याने इकडे यायचं. आणि हा औदुंबर आहे. त्या औदुंबराला ही रशी बांधायची असते. मी तेच बांधतोय. बघा दत्त महाराज आहेत औदुंबराजवळ. इथे पण एक मंदिर आहे औदुंबरा लागून.
तिथे पण जाणार, तिथे प्रदक्षिणा घालायला लागतात. बघा ते बघितलं तर प्रदक्षिणा घालत आहेत. इथे दत्त महाराजांचा पारायण असतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ. इथे या मंदिरात 21 वातीचा दिवा लावून 11 वेळा प्रदक्षिणा घालाव्या लागतात. इथे पारायण करतात. तिथे बाजूला सरस्वती नरसिंह महाराजांचं मंदिर आहे आणि तिथे आपण दर्शन घ्यायला आलो आहोत. तर पुढे आपल्याला व्हिडिओ करता येणार नाही कारण की ते व्हिडिओला परमिशन नाही आहे, तिथे लिहिलं आहे. संगमाच्या बाहेर हे सगळं पाहायला भेटतं. बघा दत्त महाराज आहे तिथे, नाग आहेत तिथे. बघा दत्त महाराज आहेत आणि इथे पण शंकराची पिंड आणि दत्तांच्या स्थानावर बसल्या बसल्या आणि नरसिंह सरस्वती महाराजांचं स्थान आहे. दत्तांच्या या संगमावर असलेलं दत्तांचं स्थान बघितलं. आता आपण संगम बघितल्यानंतर डायरेक्ट आपण भस्माच्या डोंगराकडे जाणार आहोत. तिथून नंतरला दत्तांच्या मंदिराकडे, गंगापूरला जे मंदिर आहे मेन तिकडे जाणार आहोत. हे नरसिंह सरस्वती मंदिर होतं आणि खाली संगम होता. तिकडून पाय पडल्याशिवाय आपण तिथे जाता येत नाही. आता आपण तिकडे जाऊया दत्तांच्या मंदिराकडे. आधी त्याच्या अगोदर भस्माच्या डोंगराकडे जाणार आहोत आपण. तर मंदिर तिकडे होतं ते आणि ते हा भस्माचा डोंगर आहे. तिथून आपण ते भस्म घेऊन जाणार आहोत. भस्माचा डोंगर आहे इथे. तर हा भस्म घेतला इथून. हा पूर्ण भस्माचा डोंगर आहे. तर आम्ही दत्तांच्या मंदिराकडे जायला निघणार. हे सगळं भस्माचा डोंगर आहे. भस्माचा डोंगर बोलतात. तर इथे आला तर हा भस्म घ्यायला विसरू नका. हे सगळं बाजूला ती आहे त्याला भस्म, याला भस्मच बोलतात. तर हे भस्माचा डोंगर करून आता आम्ही निघालो दत्त महाराजांच्या मंदिराकडे, मुख्य मंदिराकडे. इथे पाय खूप बसले आमचे. दत्तांच्या मंदिराकडे झाला इकडून रस्ता. मी जिथे पहिलं होतं तिथून परत तिथे झालंय. भिवाटी मंदिराकडे जातो आपण. आलं हे दत्तांच्या स्थानावर, दत्त मंदिर मेन मंदिराकडे आलेलं. मंदिराच्या घाटात प्रवेश आहे. तर इथे आज गर्दी नाही, तर हेवी गर्दी असते. इथून आम्ही आतमध्ये जात आहोत. दर्शनातून इकडे बाहेर पडायचं गेट आहे. असा रस्ता आहे. पायऱ्यांवरून जावं लागतं. ही लाईन आहे. वरतून अशी लाईन सुरू होते. काही वेळ आम्ही दत्तांच्या स्थानावर असू. मंदिरात पोहोचत आहे.
बघू शकतो इथे खूप भूतं निघतात. त्याला स्पर्श केल्यावर दत्तांचा मंदिर झाले. सरस्वती आहे आणि श्रीपादशी वल्लभ तुळजाभवानीचा पुतळा गाभार आहे. दत्त महाराजांचं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण बाहेर जात आहोत. भारी वाटलं दर्शन घेऊन, मस्त वाटलं. मंदिराच्या बाहेरच हे झाड आहे पिंपळाचं आणि इथून आपण बाहेर येणार आहोत. दत्त महाराजांचं मठ, निर्गुण मठ. तिथे अशी भूतं निघतात. दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघत आहोत अक्कलकोटला जायला पुन्हा. ते शेवटचं दर्शन होतं इथे दत्त महाराजांचं. दत्तांचं स्थान मेन मुख्य असलं स्थान आहे दत्तांचं. आता इथून आम्ही निघतो. भारी वाटलं, खूप मस्त वाटलं. इथे भूतं निघतात. खूप प्रबळ स्थान आहे आणि खूप मोठं स्थान आहे दत्तांचं. इथे खोटं काय तिकट नाही असं हे दत्तांचं स्थान आहे. तर आपण आता अक्कलकोटला निघूया आणि नंतर व्हिडिओ पुढे कंटिन्यू राहील. चला भेटू पुढच्या त्यामध्ये. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. अजून खूप काही बाकी आहे दाखवणं त्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. फायनली आम्ही अक्कलकोटला आलो आहोत आणि आमच्या भक्त निवासाच्या बाहेरच आहे. आणि अक्कलकोट गंगापूरवरून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा बहुतेक 2 वाजलेले, 2-2:30 झालेले आणि आता वाजलेत 4 वाजलेत. तर 2.5-1.5 तासाचा हा प्रवास आहे. 1.5-2 तासाचा हा प्रवास आहे. 75 किलोमीटर आत हा प्रवास आहे अक्कलकोट पासून गंगापूर. तर आता पुन्हा आम्ही आमच्या निवासस्थानाजवळ आलेलो आहोत अक्कलकोटला. तर इथे आम्ही आजचा दिवस राहणार आहोत. उद्या पुन्हा दुसरं लोकेशन असेल, पण अजून आजच्या दुसऱ्या दिवसात पण इकडे एक्सप्लोअर करणार आहे. तर ते काही एक्सप्लोअर करण्याचे पार्ट राहिले आहेत ते आजच्या दुसऱ्या भागात दुसऱ्या डे मध्ये दाखवणार आहे व्हिडिओमधून. थोड्या वेळाने पुन्हा एकदा कंटिन्यू होणार व्हिडिओला मी आणि इथलं सगळं दाखवणार आहे. इथे नक्कीच पहा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे अक्कलकोटामध्ये. इथे भक्त निवास आहे, त्याच ठिकाणी हे सगळं आहे बघा. हे विघ्नेश मंदिर आहे. आपण इथे राहत आहोत. हे शम्मी विघ्नेश मंदिर आहे. इथे अष्टविनायकाचे गणपती आहेत बाजूला. शमीच्या झाडापासून आलेला गणपती वाटतं, अशी ख्याती आहे. शमीच्या झाडापासून स्वयंभू मूर्ती आहे ही. शमी विघ्नेश. इथे यात्री भुवन म्हणून पण आहे. इथे पण राहण्याची सोय असते आहे ना वरती. तिथे नवीन भक्त निवास बनतंय. तिथे वरती श्री स्वामी समर्थांची मोठी मूर्ती बसवणार आहे. बाहेरून पण एक भक्त निवास आहे. ह्या रस्त्याने बाहेर जायचं. तिथे पण राहण्याची सोय त्या बाजूला होते.
भक्त निवास. हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, बंद झालंय. हे सगळे प्रवासी लोक येतात अक्कलकोटला. गार्डन मध्ये नाही जाते, पण गार्डनच्या बाहेरून हा सगळं शूट करतोय मी. बघा गार्डन मध्ये पण छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते बघा. सुंदर आहे लहान पोरांसाठी खेळण्यासाठी गार्डन इथे भक्त निवासच्या आवारात आहे. एकदा जाता जाता इथे बघा, इथे स्वामींचं मठ आहे आणि स्वामींचं मंदिर आहे. इथे भक्त निवास मध्ये स्टार्टिंग आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला जे स्वामी आहेत रथ आहे इथे स्वामींचा. जी स्वामींची मोठी मूर्ती आहे ती करेक्ट त्याच्या बाजूला इथे अन्नधान्य कोठार आहे पूर्ण 3 मजली. हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि इथे श्री स्वामी समर्थ महाराज. इथे वारुळामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. इथे बघायला गेला तिथे त्या साईडला स्वामी समर्थ वारुळातून प्रकट झाले. उद्धवाने जेव्हा उद्धार केला म्हणजे कुऱ्हाड पडते तेव्हा स्वामी समर्थ महाराज प्रकट होतात. तर ती कॉन्सेप्ट तिकडे आहे. हे स्वामी समर्थ इथे. आणि इथे उपहारगृह आहे, इथे सकाळी नाश्ता भेटतो. आणि हे बाजूला अन्नछत्र आहे. इथे ही संपूर्ण अन्नछत्राचीच जागा आहे. हे बघा इथे स्वामी पण आहे वरती अन्नछत्राच्या इथे स्वामींची मूर्ती. असं सुंदर वातावरण मठाच्या स्वामींच्या मंदिराच्या बाहेर आहे भक्त निवास मध्ये. आजचा आमचा प्रवासाचा 3रा दिवस आहे आणि आम्ही तुळजापूरला जात आहोत. अक्कलकोट वरून आम्ही सकाळी निघालो होतो आणि आता व्हिडिओ करतोय फॅमिली सोबत. आम्ही तुळजापूरला त्याच दादाच्या गाडीवरून जात आहोत. तर त्यांनी सेमच पैसे आकारले आहेत. तर तुम्ही पण तुळजापूरला जाताना या दादाच्या गाडी नक्कीच जा. हे देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी इथून ते बॅनर लिहिलं. आपण आहे तुळजाभवानीच्या मंदिराला आलेलं. बघा हा द्वार आहे देवीचा. इकडे भक्त निवास वगैरे आहे. तर आपण जाऊया. पुढे आतमध्ये शूट करायला नाही मिळणार, हे सगळं बाहेरचं आहे. ही धर्मदर्शनाची लाईन आहे. ही आंघोळीला जाते देवीच्या मंदिराजवळ. आणि हा रस्ता देवीच्या दर्शनाजवळ जातो. दर्शन मंदिराजवळच गाभाऱ्याजवळ गोमुख तीर्थ दर्शन आहे. तिथे हातपाय धुवून यायचे असतात आणि तिथे कुंड आहे. तिथे धर्म दर्शनासाठी दिले होतं ते. इथून आपण खाली जात आहोत दर्शनाला. तर हे पाणी घेऊन डोक्यावरती हातपाय धुवून आलेलं आहे आणि आता आपण देवी दर्शन जात आहोत. समोर सिद्धिविनायकचं मंदिर आहे. उजव्या संधीला गणपती आहे. त्याचं आपण दर्शन घेऊन तिथे मातेचं दर्शन करणार आहोत. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललोय देवीला. इथे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे. ते मल्हारी मातंड आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज द्वार आहे.
तर फायनली आई तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही सोलापूरला जायला निघालो आहे. सोलापूरला सिद्धेश्वर जवळ आम्ही थांबणार आहे, तिकडे स्टे करणार आहे आणि सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन उद्या सकाळी वंदे भारतने आम्ही निघणार आहे आणि ते जवळ पडणार आहे. आणि वंदे भारत सकाळी 6:05 आहे. तर अक्कलकोटला परत रिटर्न जाता येणार नाही, इकडून सोलापूरचा डिस्टन्स खूप लांब आहे. तर आम्ही जवळ स्टे करतो स्टेशन जवळ. तर आता सिद्धेश्वरला जाऊया. श्री स्वामी समर्थ. आई राजा उद्या उद्या. तर या दादानी आम्हाला सोलापूर सिटीमध्ये सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ येऊन पोहोचवलं आहे. या दादाच्याच गाडीमध्ये आम्ही गाणगापूर आणि तुळजापूर असा प्रवास केला. नक्की तुम्ही या दादाशी संपर्क साधा इथे अक्कलकोटला आल्यावर. तर आम्ही सिद्धेश्वरला आलो आहोत सोलापूरला, जे स्टेशन पासून जवळ आहे. तुम्ही जर पाठी बघशाल तर हे सिद्धेश्वर आहे. हे माझ्या मागे सगळं सिद्धेश्वर आहे, तलाव आहे. संध्याकाळी आम्ही तिकडे जाणार आहे आणि इथे आम्ही भक्त निवासमध्ये रूम बुक केली आहे 600 रुपयामध्ये. ह्याची पण डिटेल मी कॅप्शनमध्ये देईन. बरोबर सिद्धेश्वर मंदिराच्या इकडेच आहे भक्त निवास लागून. तर अजून इथे पण परत एक्सप्लोअर करणार आहे. तर आपण या व्हिडिओला कंटिन्यू राहा. तर मी आता सिद्धेश्वर मंदिराजवळ जात आहे. रात्र झाली आहे, 7 वाजले 7:30 आणि आता त्या मंदिराजवळ मी जात आहे. आणि एवढं आम्ही तुळजापूरवरून आलो इथे 5:30-6 वाजता आणि आता थोडा आराम केला आणि आम्ही तिकडे चाललो आहे सिद्धेश्वर मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता माझ्या जिथे मी समोर हे भक्त निवास आहे त्यासमोर हे सिद्धेश्वर मंदिर कसं दिसतं. एकदा लांबून पहा. बघा आजूबाजूला हे तलाव आहे आणि तलावाच्या मध्ये हे सिद्धेश्वराचं मंदिर बनलं आहे बरोबर. आता हे आपण वरून पाहता, तर आपण ते तिकडे जाऊन पाहूया. एकदम सुंदर मंदिर आहे हे. ही व्हिडिओ स्किप करू नका, कारण की तुम्ही जेव्हा सोलापूरमध्ये याल तेव्हा हे मिस करायला विसरू नका. कारण की हे सोलापूर स्टेशनपासून आहे ना जवळपास 10 मिनिटावरच आहे सिद्धेश्वर मंदिर. नक्कीच तुम्ही इकडे या. आला तर एकदम भारी आणि मस्त वाटतंय. आणि आपण आता मंदिराजवळ जाणार आहोत. हे ते भक्त निवास आहे आणि हा भक्त निवास मध्ये आम्ही 12 तासाचे 600 रुपये दिले AC रूमचे आणि तिघांसाठी बेड बुक केला. थोड्या वेळाने ती रूम पण मी एक्सप्लोअर करेन. हे बघा आजूबाजूला असं आहे. अशी दुकान आहेत इथे बघा. आणि आता आपण इथे असलं तलाव बघणार आहोत. आता हे काळोख झालं मग अशी मस्त दिसत. इथे बोटिंग पण असते एकदम सुंदर. रात्रीची वेळ मग एवढी दिसणे पण हे बघा इथे बघा मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. किती भारी. आता आपण मंदिराकडे जाऊया. तर आम्ही सिद्धेश्वर मंदिराकडे जात आहोत. हे बघा किती सुंदर आहे आजूबाजूला. इथे पण बघा. आता आतमध्ये गेलं तर अजूनच सुंदर आहे. हे बाहेरचं आहे, आतमध्ये आपण जाऊया. ते बघा सिद्धेश्वर मंदिर पूर्ण तलावाच्या मध्ये. मी बघला तर इथे बोटिंग पण तिकडे करतात. तर हे सोलापूर स्टेशनला अगदीच जवळ आहे. हे कधीच मिस करू नका इकडे आल्यावरती. तर आपण जाऊया मंदिराकडे. सिद्धेश्वराच्या मंदिराकडे आपण जात आहोत पटापट. कारण की हे 10 वाजता बंद होतं आणि इथे महाप्रसाद असतो 7 नंतर 7 ते 9 वाजेपर्यंत. तर महाप्रसाद आपण घ्यायचा इथे गेल्यावरती. पहिला पण इथे चप्पला बाहेर काढूया. बाहेर इथे चप्पला बाहेर काढायच्या आणि मंदिरात प्रवेश करायचा. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आपण लवकर. हे बघा इथे पहिलं पाय धुवायचे
मंदिराच्या सुरुवातीलाच आहे. मी ते पाय धुतले आणि डोक्यावरती पाणी घ्यायचं. मंदिराची बांधकाम तुम्ही बघितलं हे बघा, असे मंदिराचं बांधकाम मस्त आहे, अप्रतिम बांधकाम आहे. आणि इथे शंकराचे पिंड आहे सिद्धेश्वर. सुरुवातीलाच 2 पिंड आहेत हे बघा. इथे इथून पुढे अजून एक पिंड आहे. इथे इथे पण दर्शन घेऊ. आणि इथेच परत अजून एक पिंड आहे शंकराची. आणि इथून राऊंड मारून आपण जाऊया. इथून राऊंड मारून शंकराच्या पिंडाला राऊंड मारायचा. तर इथे अजून एक मंदिर आहे. तर तिथे गेल्यावर कळेल हे मंदिर कसलं आहे. ते पहिले एक राऊंड मारूया आपण. इथे गोल राऊंड मारून मग फ्रंटला यायचं. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तीर्थ आहे ना, तीर्थ. असं हे बघा, इथून प्रवेशद्वार आहे. आणि इथे अजून एक शंकराची पिंड आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या, मंदिराच्या आवारात. इथे पण शंकराची पिंड अजून. इथे नाग आहे आणि मारुती आहेत बघा. इथं आपण फेरी मारून मंदिरात जाणार आहोत आणि प्रवेश करणार आहोत. इथे आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिराच्या बाजूला हे बघा, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या डाव्या साईडला इथे अन्नछत्र आहे ह्या डाव्या साईडला. आणि हे मंदिर आहे सिद्धेश्वराचं. सर्वप्रथम आपण सिद्धेश्वराच्या मंदिराकडे जाऊ, नंतर आपण अन्नछत्राकडे जाऊन येऊ. आणि इथे एक समाधी आहे, शिवयोग समाधी आहे, ती आधी आपण बघू अन्नछत्रात जाण्यापूर्वी. तर आपण मंदिरात जाऊया. बघा किती सुंदर मंदिर आहे बघा. आजूबाजूला एकदम प्रसन्न वातावरण आहे. खूप मोठं मंदिर आहे. आपण देवाच्या दर्शनाला जाऊया. मंदिराच्याच बाजूला आहे ना, हे हनुमानाचं मंदिर आहे बघा, छोटं हे मंदिर आहे. त्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे. आणि ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे बघा. आपण ह्या मंदिराच्या गावातच विठ्ठल गोविंद पंथ सुंदर मंदिर. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम माऊली. मंदिरातून बाहेर पडल्यावर या हाताला देव आहेत बघा. हे बघा, ओंकारेश्वर लिंग म्हटलेलं आहे. ओंकारेश्वर लिंग म्हणजे पाया पडून मंदिरात जाणे. हे बघा, इथे तुम्ही बघितला तर इथे बघा विहीर बोलले तलाव. ते विहिरीसारखं मध्ये बघा. जर आपण जायचं मंदिराकडे, इथूनच रस्ता आहे.
जायला मंदिराकडे. खूप सुंदर. हे बघा तिथे काम चालू आहे अजून मंदिराच्या बाहेर. आता मंदिरात आपण शांतता ठेवायची, नीट काय बोलणार नाही. तसं ऑडिओ मी देईन. हे बघा तर आपण सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आलो आणि आता आपण तिथे बसायचं थोडा वेळ आणि मग आपण अन्नछत्राजवळ जायचं आहे जेवायला. आता आम्ही जात आहे अन्नछत्रामध्ये जेवण करायला. इथे अन्नछत्र आहे. इथे दर संध्याकाळी 7 वाजता ते 9 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो. इथे नक्कीच तुम्ही महाप्रसाद घ्यायला विसरू नका सिद्धेश्वरला आल्यावरती. इथे आल्यावर लाईन लावी लागते आणि मग लाईनीत तिकडे आतमध्ये बसायला येतात जेवायला. तिथे सेवा पण करू शकता. इथे एक मंदिर आहे, ते बंद आहे. तर आम्ही इथे अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घ्यायला आलो आहोत आणि महाप्रसाद घेऊन आम्ही निघू इथून थोड्या वेळातच. मंदिराच्या बाजूला ही पिंड होती, ती राहिली दाखवायची. मंदिराच्या इथे दर्शन घेतलं. शंकराच्या पिंडीजवळून आहे ना सिद्धेश्वरची इथे एक समाधी, आपण ती बघायला जायचंय. तर ही सिद्धेश्वराचं इथे एक समाधी बघा. इथे आपण पावलांचं दर्शन घेऊया. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांची तिथे समाधी आहे. ती बघा शंकरचा अवतार आहे. शंकराचं भगवान शंकरांचं मंदिर आहे सिद्धेश्वर. मी प्रदक्षिणा ते पूर्ण करतोय. खूप सुंदर. ते मंदिराचं काम चालू आहे. थोडं आपण इकडे बसणार आहोत. तर कसं वाटलं सिद्धेश्वराचं मंदिर? एकदम सुंदर मंदिर आहे. मी पण पाहून प्रसन्न झालो. हे मंदिर सोलापूरलाच आहे हे मंदिर आणि तुम्ही इथे आल्यावर हे मिस करू नका. मंदिर खूप सुंदर मंदिर आहे. आजूबाजूला झाडं आहेत, गार्डन आहे आणि म्हणजे हे पूर्ण तलावाच्या भोवती बांधलेलं मंदिर आहे. मला बघून एकदम प्रसन्न वाटलं. मंदिर तुम्ही बघू शकता. मंदिराचा कळस मी तुम्हाला दाखवतो इथून बसून. हा बघा, हा मंदिराचा कळस इथून दिसते बघा. आणि आजूबाजूला एकदम शांतता. हे बघा मंदिराचा हा परिसर आहे. तर उद्या हा व्हिडिओ आपण एंड करणार आहोत. हे सिद्धेश्वर मंदिराचं छोटासा ब्लॉग आपण ॲड करणार आहोत आपल्या ब्लॉगमध्ये. संपूर्ण हा ब्लॉग आपण एकत्र केला आहे. पहिला आपण अक्कलकोटात गेलो, अक्कलकोटानंतर गाणगापूर केलं, गाणगापूर नंतर परत तुळजाभवानी केलं, तुळजाभवानीत आपण हे स्थान करतोय, सिद्धेश्वर केलेलं आहे. हे 4 स्थान खूप महत्त्वाचे आहेत. यासाठी तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघा की इथे कसं यायचं, काय यायचं. परत आम्ही तुळजापूरवरून इकडे आलो आणि इथे जी तिथे रिक्षाचे भाडे ठरलेले असतात आणि खूप शेअरिंग रिक्षाने आला तर खूप हे परवडतं. आणि आम्ही कुठे राहिलो, काय राहिलो, या सगळ्याबद्दलची डिटेल मी इथे देणार आहे. आता पुढे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही इथे भक्तनिवासमध्ये थांबलेलो सिद्धेश्वरला. तिकडचा रूम मी तुम्हाला दाखवणार आहे. AC रूम आम्ही घेतलेला, कारण की उद्या आम्हाला 5 वाजता इकडून निघायचं. आमची
5 वाजता आम्हाला निघायला लागणार, 5:30-5ला. तरी सकाळची आमची 6 वाजताची वंदे भारत आहे आणि ती डायरेक्ट दादरला उतरणार 12 वाजेपर्यंत जाणार. तर तो एक ब्लॉग मी एक्सप्लोअर करणार आहे वंदे भारतचा आणि संपूर्ण कॉस्ट डिटेल मी माझ्या कॅप्शन डिटेलमध्ये टाकेल. आणि हा सगळा खर्च जो आहे, जो ट्रॅव्हल आहे, जो रिक्षा वगैरे आम्ही ओमिनीने वगैरे केला, जो प्रायव्हेटचा शेअरिंगमध्ये, तो सगळा खर्च दाखवेल. त्यांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे मी माझ्या पूर्ण कॅप्शन डिटेलमध्ये लिहून ठेवेन की तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि अशा पद्धती तुम्ही दर्शन घ्या. आम्ही हे 3 दिवस, आमचा हा 3रा दिवस आहे आणि उद्याचा 4था दिवस आम्ही डायरेक्ट मुंबईला असतो वंदे भारतने. तो पण ब्लॉग तुम्ही बघा, त्यामध्ये मी वंदे भारतचा एक्सप्लोअर करणार आहे व्हिडिओ. धन्यवाद. पुढे कंटिन्यू राहूया व्हिडिओला. सिद्धेश्वरला आम्ही रूम बुक केला होता, तो मी तुम्हाला दाखवतो. हे असे 3 बेड आहेत इथे भक्तांनी, म्हणजे ते इथे बघा सिद्धेश्वराचा फोटो आहे आणि हा AC रूम आहे. सो हा असा रूम इथे सिद्धेश्वरला भेटतो भक्त निवासमध्ये. शुभप्रभात, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस 3रा आणि आम्ही आज चाललो मुंबईला. 5 वाजले आहेत. 6:05ची गाडी आहे आमची अक्कलकोटला मुंबईला जायला सोलापूरवरून वंदे भारत. त्या वंदे भारतने आम्ही चाललो. तर आम्ही रिक्षाला तर बसत आहोत सोलापूर. ही सोलापूर सिटी आहे आणि आता सोलापूरमध्ये फक्त पंढरपूर करायचं बाकी होतं. अक्कलकोट स्वामींचा आमचा योग आला होता, तो आज पूर्ण झाला. नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा केव्हा येऊ तेव्हा पंढरपूर नक्कीच करू. सोलापूरमध्ये आल्यावरती हे आहे सोलापूर स्टेशन. सोलापूर स्टेशन आपण आलो आहोत. शेवटी वंदे भारत ट्रेनचं आगमन झालेलं आहे सोलापूर स्टेशनला. तर 6:05 ही ट्रेन सोलापूरवरून सुटेल आणि 12पर्यंत आम्ही मुंबईत असू. सो आमची वंदे भारत आली आहे. आमचा C11 डब्बा आहे आणि हा डब्बा आपणच हे असे कोच आहे याच्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. तर आम्ही वंदे भारत या ट्रेनची तिकीट 3 जणांची बुक केली होती, तिघांची. आणि त्याची कॉस्ट होती 1110 विथ फूड. आणि जर मी फूड घेतला तर 1000 रुपयेपर्यंत तिथे कॉस्ट जाते. तर असा या ट्रेनचा कॉस्ट आहे. भारी ट्रेन आहे, अशी कोकणात जाते तशी सेम पद्धतीचं सिस्टम आहे याच्यामध्ये. वंदे भारतची सगळी सिस्टम सेम आहे. तर आता थोड्या आमची गाडी सुटेल आणि जवळपास हा ब्लॉग एंड करणार आहे पुढे जाऊन. सो प्रवासाचा अजून एक थोडा डिटेल मी ह्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून. तर ओंकार थिमरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओंकार केसकर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव चेंज झालं, तर सारखं तेच नाव बोलून ते पाठ झालं होतं. तर ओंकार केसकर ब्लॉग लक्ष ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा. माझा हा वंदे भारतमधला पहिलाच प्रवास आहे. याच्या अगोदर मी कोकणात जाताना तेजस एक्सप्रेसने 2 वेळा प्रवास केला होता आणि वंदे भारतने करायची इच्छा होती की सोलापूरमध्ये येऊन तर झाली आहे. आणि हे असं दृश्य पाहून तर अजूनच प्रवासाला मजा येते. वंदे भारतने प्रवास करताना नक्कीच तुम्ही एकदा करून बघा. कुठेही जात असेल तर थोड्याशा मार्गावर काय असे ना, तर वंदे भारतने एकदा प्रवास करा. हे असं नाश्ता बघा, हा सगळा नाश्ता असा आपल्याला वंदे भारतमध्ये मिळतो. आम्ही हा मागवला. तर इथे ना पाण्याच्या बॉटल्स वगैरे देतात, त्यात फ्री असतात. हे बघा अशा ह्या फ्री असतात बॉटल्स. इथे आल्यावर तर तुम्हाला फ्री 3 बॉटल देतातच सीट प्रमाणे.
आता मी इथे व्हिडिओ एंड करत आहे आणि ओमकार केळुसकर ब्लॉगला असा सपोर्ट करा. धन्यवाद. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.